सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। न घर ऐं गाड़ी फ्री में मिलंदी आहे ऐं न कपड़ो लतो, पर हा रिश्तो.com ते रजिस्ट्रेशन बिल्कुल फ्री में मिलंदी आहे, जिते 30,000 खां वधीक प्रोफाइल्स रजिस्टर्ड आहिनि ऐं जिते ख़ास करे छोकरियुनि जा प्रोफाइल्स सेफ ऐं सिक्योर्ड रखिया वेंदा आहिनि। त जल्दी ही पंहिंजो नालो रजिस्टर करायो। थी सघे थो तव्हांजो जीवन साथी तव्हांजो इंतजार कंदो हुजे। रिश्तो.com, सिंधियुनि जो सिंधियुनि सां, ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। एक विकलांग व्यक्ति के साथ एक स्थानीय गुंडा मारपीट कर रहा था। उसे बचाने गए व्यक्ति के साथ ही गुंडे ने बेरहमी से मारपीट करने की धक्कादायक घटना उल्लासनगर के फॉरवर्ड लाइन परिसर से सामने आई है, जहां आरोपी ने इतनी दहशत मचाई कि घबराकर दुकानदारों ने अपनी दुकान ही बंद कर दी, जहां पुलिस ने इस गुंडे को गिरफ्तार कर लिया है। उल्लासनगर कैंप 3 के फॉरवर्ड लाइन रास्ते पर शुक्रवार रात 10 बजे के दरमियान संजय गजानन जादव खाने का पार्सल लेने गए थे। तभी वहां ताड़ीमाड़ी केंद्र के पास यश जशवंशी उर्फ गोलिया, जो कि गुंडा प्रकृति का व्यक्ति है, एक विकलांग के साथ मारपीट कर रहा था। और यह सब देख संजय जादव विकलांग की मदद करने के इरादे से अपनी मोटरसाइकिल से उतरकर वहां मध्यस्थी करते हुए विकलांग व्यक्ति को क्यों मार रहे हो बोलकर यश को दूर किया और बाद में संजय जादव अपनी मोटरसाइकिल से जाने लगा। जहां वह कुछ ही दूरी पर पहुंचते ही अनिल अशोक थिएटर के पास गाली गलौज करते हुए यश ने पत्थर से संजय के नाक पर हमला कर दिया, जिससे संजय का खून बहना शुरू हो गया और संजय का दांत भी टूट गया। और जब यह प्रकरण वहां शुरू ही था, यश ने वहां बीच रास्ते पर हंगामा किया, मैं यहाँ का भाई हूँ और कोई बीच में आने का नहीं, यह कहकर जमकर दहशत मचाई, जिसको देखते हुए आजू बाजू के दुकानदारों ने अपनी दुकानें बंद कर दी और वहां के फेरी वाले भी यह देख घबराकर वहां से चले गए। इस घटना को लेकर संजय जादव ने सेंट्रल पुलिस स्टेशन में यश के खिलाफ शिकायत दर्ज कराई है और पुलिस ने यश को गिरफ्तार किया है और पुलिस घटना की आगे की जाँच कर रही है। ब्यूरो रिपोर्ट, महेश रोकडे, उल्लास लाईन बुलेटिन, उल्लासनगर। माझं नाव संजय गजानन जाधव. मी घरून निघालो होतो एका 8:30 वाजता काहीतरी. तर मी जाता जाता बघितलं ते पुढं फारवल नाही जिकडे एक अपंग माणूस होता, त्याला मारत होता आणि तो पडला होता माझ्या गाडीसमोर. जसा गाडीसमोर माझ्या पडला तो, तर मी त्याला उचलला, बाबा बसा बोललो वरती. त्याची बॅटरी वगैरे गाडी पडली होती, 3 चाकी सायकल होती त्याची ती. तर त्याला मी एवढं बोललो काही केली वाटता गरीब है जाल ते काही कुंभात var. तो बोलतो तो तू को रे लवड़ू बोलता मेरे को बोलने वाला. और लवड़ू विडू किसको बोल रहा बोला, और लवड़ू विडू बात बोल मार मार. त्याचा मित्र एकदा त्याला खिचत घेऊन गेला, तो परत तो आला टी शर्ट वगैरे काढून माझ्या आगावरती असं. मी तिकडून बोललो जाऊ दे, बोला तर काय शांत झाला. तर मी पुढे गेलो, माझा पाठला करून तो पुढे आला अशोक आली थिएटर जिकडे एक चायवालीची टपरी आहे तिकडं. तसं तो माझ्या इकडे तिकडे आला समोर, अरे मला मारायला चालू केला. तर वेरी पण 1-2 फाईटी मारले त्याला, तर त्याने मला डायरेक्ट खालती पडला आणि दगडाने मारायला लागला. तो ते डायरेक्ट दगड मारली डोक्यावर, एक दातावरती फाईट मारली आणि फायर खालती पण मारले. परत ते 3 जण आले, मग त्यांनी 3 जणांना बोलून ठेवला होता. मग ते 3 पण आले मला. मग ते मारायचे पहिले मी तिकडून निघून गेलो, लगेच पळालो मी. हो, फ्रॅक्चर आहे माझ्या. टाकी 4 पडलेली मला. पोलिसांनी कंप्लेंट घेतलेली. आता बघू, ते काय सरकारी काय पकडल्या नाही बोलतात त्यांना. आता पकडल्या तर बोलले ते बोलवलं तुम्हाला, अजून काय फोन आला नाही. मी ऑफिसवरनं घरी आल्यानंतर मी बसली. माझ्या मोठ्या मुलाला फोन आला. मोठ्या मुलाने लगेच बारक्या मुलाला फोन केला का मामाला तिथे उल्हासनगरच्या फारवा लाईन पाशी प्रवीण वाईनची इथं ताडीमाडीचं दुकान आहे, तिथं खूप मारामारी झाली. तर मग माझा हातपाय ढिल्लेच झाले. मी बोले माझ्या भावाला कोण मारलं, तो कोणाच्या एकात नसतो दोघात. आजपर्यंत एरियामध्ये त्याची भांडणं नाही, काय नाही, कोणी त्याला उलट बोलत नाही, तो कोणाला बोलत नाही. त्याचं काम भलं, त्याचं घर भलं, त्याची लेकरं बाळ भलं, त्याचं आमची फॅमिली 2 आम्ही एकत्र राहतो. आणि गेल्यानंतर मग माझा मुलगा तसंच चड्डीवरतीच असताना टी शर्ट चालता चालता घालत गेला. मग तेवढ्यामध्ये एक पोरगा माझ्या मुलाचा मित्र भेटला, त्याच्यावरती आम्ही गाडीवर गेला. तर माझा भाऊ तिथं रक्तभाम झालेला आणि असं रोडवरती फिरत होता. तिथं कुणीही त्याला मदत केली नाही. त्यांनी हँडिकॅप माणसाला का म्हणून मारतो का बाबा, तू का मारतोस त्याला. तो मधीतशीर गेल्यामुळे त्याला त्या माणसाने इतकं मारलंय का त्याची
नाकापाशी त्याला रक्त भांग करून त्याला 4 टाके पडलेत. आज आमच्या भावाला आज असल्या माणसाला कुणी मारतंय, जो कोणाला चांगली मदत करायला जातो तसल्याला मारतो. मग हे असले पोरं लोक उद्या सकाळी कुणाच्या पण घरातून कोणाही खलास करू शकतात, येणारे जाणारे लोकांना पण मारू शकते. मग सर कसं करायचं, आम जनतेने कसं राहायचं? पोलीस स्टेशन मध्ये गेले, सगळ्यांनी मला खूप सहकार्य केलं. मी आमच्या डिपार्टमेंट मधल्या लोकांना फोन केला, आमच्या लायसन्सी लोकांना फोन केला, ताडीमाडीवाल्यांना. त्यांनी मला सगळं बोलला का मॅडम असा असा प्रॉब्लेम इथं झालेला होता, माझ्याकडे व्हिडिओ शूटिंग आहे कॅमेरामध्ये, ती तुम्हाला पाठव. त्यांनी मला लगेच पाठवली. त्यांनीही मला खूप सहकार्य केलं. त्यांनी पाठवलं लगेच. मी अधिकाऱ्यांना दाखवली, अधिकाऱ्यांनी पण लगेच बोलले बरोबर मॅडम तुम्ही आमचं काम तुम्ही केलंय, म्हणजे आम्हाला तिथपर्यंत जायला दिलं नाही, तुम्ही आमचं काम पटकन केल्यामुळे त्यांनी मला पण धन्यवाद केलं. आणि त्यांनी माझी सगळी FIR वगैरे सगळी लिहिली. माझी एवढीच अपेक्षा आहे का माझ्या भावाला न्याय मिळायला पाहिजे. आज त्याच्यावरती हा प्रसंग आले, उद्या दुसऱ्यावरतीही येऊ शकतो. तुम्ही काहीतरी कानून कायदेशीर तुम्ही त्यांच्याशी लढा, पण त्यांना गुन्हा दाखल करा आणि माझ्या भावाला न्याय द्या. बस एवढंच माझं बोलणं आहे, बाकी माझं काही नाही. आम्हाला भांडणं ताणणं करायची नाहीये. आम्ही सरकारी नोकरीवाले आहेत म्हणून आम्ही त्यांची जबाबदारीनेच आम्ही आमच्या भावाला सगळ्या गोष्टी करणं, आम्ही होऊन त्यांना मारामारी करायला गेलो नाहीये. आणि आम्हाला तसं करायचं, आम्हाला एवढीच अपेक्षा का आम्हाला न्याय भेटायला पाहिजे. बस एवढीच अपेक्षा आहे आम्हाला. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।